झोपली नाही ना? झोपली नाही ना? हो ना? असा हलवतो ना, असा हलवतो डायरेक्ट कानात. काय गळा हलवतो, सूर डायरेक्ट कानात बुवाच आहे ना. जास्त काही शब्दांची मर्यादा सोडून बोलला ना. आणि बुवा म्हणतात तुम्ही हसता हो दुसऱ्याला, तुम्ही हसता हो दुसऱ्याला, पण शेंबूड तुमच्या नाकाला आहे ना. बुवा तर नाकाला शेंबूड येत नाही, दुसरीकडेच येतो. हा, नाकाला बुवा शेंबूड येत नाही. आता घराटे बुवा काय लहान राहिलाय? हा, लहान राहिलाय. आग्या कोकणात नाव आहे हो. हा, हे निब्राज नाकाला शेंबूड येतो माझ्या. हा, अरे दुसरीकडेच येतो. तर भाजी संपल्यावर दाखवतो तुला पाहिजे तर. म्हणून म्हणून अशीच बारीक बारीक माझ्या वाईस. अरे भोचत दम नाही, भोचत. अरे गप राहावा, त्याचं पण साक्षी, तुम्ही पण साक्षी. का तुम्हाला कंटाळा येत नाही काय रे? हा, नमन हा मुर्दूम ठेवून आहे तिकडे. आता जायला लागेल मला तरी मुर्दूम आणाय. हा बघा, हसत खेळत भारी करतो, कारण भोचत दम नाही, भोचत दम नाही. बुवा पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला. पहिला, नौके आहेत, नौके आहेत बरोबर ना. वडिलांचा वारसा चालवतो 45 वर्षाचा, वडिलांच्या नंतर 2 वर्ष कार्यक्रम करतोय बरोबर ना. पण तुम्ही नौके आहेत बरोबर. म्हणून आज शब्दांची मर्यादा ठेवून कार्यक्रम केला बुवा. आजची ही शेवटची तुमची संधी आहे. जर बापावर गाणी म्हणायची असतील, बापावर जर गाणी म्हणायची असतील तर तुमचा बाप, तुमची आई आहे ना, घराटी बुवा ठेवण्यातला नाही. आज ही तुम्हाला शेवटची संधी आहे. आज म्हणून काय बोलत नाही, कारण पहिल्यापासून कार्यक्रम चांगला झालाय. शास्त्रात लय 80 वर्ण विषय आहेत, बायकोवर्ण विषय, सगळ्यांवर्ण आहेत बरोबर ना. जर तुम्हाला वड्याची सार वांग्याला लावायची असेल तर आम्हाला फणसाला पण लावता येते. हा, म्हणून ही आजची शेवटची संधी. नाही तर तुमचा बापूस कोण, त्याला कल्याण कुणी, त्याची पोरा कोणापासून जन्माला आली सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणून आज शब्दांची मर्यादा ठेवणार नाही. कैलास बुवा आहे ना, भले तुम्ही कैलास पर्वतावरून आलेले शिव, हा, आज तुमची मावशी बरोबर नसेल तरी पण आजची शेवटची संधी आहे. आणि जरी सुद्धा तरी तुम्हाला जर एवढी हौस असेल आणि जर तुम्हाला ऐकायचं असेल बुवा, एकच गाणं लावेल, एकच गाणं. आठवडी पण बाहेर येतील. हा, घराटी बुवा नाच करते काय. हा, म्हणून एक पहिला विषय घे. या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. आला माझ्या शिरडायला हा कैलास ठेवल्याचा छक्का. आला माझ्या शिरडायला हा कैलास ठेवल्याचा छक्का. आला माझ्या शिरडायला हा कैलास ठेवल्याचा छक्का. थोडा सावला आहे. हा, मेला सावला आहे, साप काला आहे. हा, गावाला अजून झालंय, मुंबईत राहतो म्हणून जरासा तरी होतो सावला. आणि तो कुठचा आहेस? हा गोरा आहे, हा गोरा आहे बुवा. बघा सावला आहे पण भावला नाही. म्हणून तुम्हाला विषय कसा देतो बघा. नको देऊ मला शकळ धमक्या बुवा म्हणतो. नको देऊ मला शपोकळ धमक्या. शाहीर शक्तीवाला मी आहे खमक्या, मी आहे खमक्या. कॉपी करायची नाही, कॉपी करायची नाही.
तू खमके आहेस ना, कोणाच्या जीवावर आहेस ना, आईजीच्या जीवावर भाईजी उदार. हा मला माहितीये, म्हणून मला विषय बघा. झेंडू बाम लावल्यावर लई लई झोमत्या, बोलते सबकी बोलते. हा झेंडू बाम लावल्यावर लई लई झोमत्या, आला लढण्याला माझ्याशी, आला लढण्याला माझ्याशी, हा घाटिवल्यातला लोंबत्या. हा कोणाचा लोंबत्या माहितीये तुम्हाला? बापाचा विषय ह्याला कळणार की नाही, तरी पण मर्यादा ठेवते बुवा. तुम्ही लोंबते झोमतेगिरी करू नाही ना. हा तुम्ही कधी मोठे व्हायचे नाही तर झालं आपली किस भरून, आणि यंदा रामराम केला नाही सगळ्याला घरातलेचा. म्हणून झेंडू बाम लावल्यावर लई लई झोमत्या, आला लढण्याला माझ्याशी हा लोंबत्या, काटिवल्यातला लोंबत्या. झेंडू बाम लावल्यावर लई लई झोमत्या, झेंडू बाम लावल्यावर लई लई झोमत्या, आला लढण्याला माझ्याशी हा लोंबत्या, माझ्याशी हा लोंबत्या. झेंडू बाम लावल्यावर लई लई झोमत्या. पुढचा विषय, बुवानी स्तवनाची कटिंग दिली आहे ना. मी काय स्तवनाची कटिंग दिली की प्रत्येक जण आपापल्या हिशोबानं आईची विनवणी करत असतो आपल्या स्तवनामध्ये. एखाद्याच्या स्तवनाची कटिंग देणं म्हणजे आईचा अपमान करण्यासारखा. म्हणजे मी बोललो ते शब्द चांगले नव्हते काय, बरोबर आहे ना. आईबद्दल जे मी बोललो ते चांगलं नव्हतं काय, पण बुवा म्हणतो चला गण भारी आहे. हा कारण बुवा तुम्हाला कटिंग द्यायलाच जमणार नाही ना, त्याची कटिंग द्यायलाच जमणार नाही हो गणाची, असा माझा गण आहे. म्हणून बघा बुवा मला म्हणतात फॅन्ड्री आहे, फॅन्ड्री. अरे 2013ला मला एक म्हणाला होता फॅन्ड्री. हा तेव्हापासून तुम्ही फॅन्ड्री, फॅन्ड्री म्हणजे काय, फॅन्ड्री म्हणजे काय, डुक्कर, बरोबर ना. फॅन्ड्री म्हणजे डुक्कर. मी जर डुक्कर आहे तर तू आजची डुकरी नव्ह. मग तुझी एवढी साला काढला कोणी कोपच्यात घेऊन, जालीत घेऊन, हा एवढी ती झुरताळलेली. म्हणून बुवा शब्दाची मर्यादा अजून पण ठेवतोय, शब्दाची मर्यादा अजून पण ठेवतोय. नाही तर अन्य कोण शाहीर असतात त्याला चांगल्या भाषेत काय उत्तर दिलं असतं युट्यूबला जाऊन बघायचं. आणि म्हणतात भाषा म्हणाल की नाही. चला ठीक आहे, आज माझ्या आईनं महिषासुराचा वध केला म्हणून तुम्ही भाषा म्हणाल अशी, बरोबर ना. पण बुवाचा विषय, माझा महादेव मोठा जग त्याची अर्धांगी आला कैलासाला हरवाया, इथं मारून मोठा बढाया. बघा साधा बोल टाकीन पायान तुझी मोडल सारी काया. आहे ना विषय कोणाचा. मी बुवांना पहिलेच म्हणालो होतो की आधी मायेनं काय वरच कैलास, तू मोठा कैलास, तो मला माहितीये ना. हा तू मोठा कैलास, दिवा आलं, हा तुझ्यासारखं दिवा लय आलं रे. म्हणून बुवा विषय कैलास पर्वत हरवायला रावण गेला, कैलास पर्वत हरवायला रावण गेला. तो पण माझा पुरुष, बरोबर. उद्या आपण रावण दहन करणार, म्हणजे आजच करणार, दसरा चालू झाला, बरोबर ना. रावणाची कथा आणि त्या कैलास पर्वताची कथा, बरोबर ना. कैलास पर्वत पण हा पुरुषच आहे, बरोबर ना. आणि रावण पण पुरुषच आहे. दोन पुरुषांच्या कथा मारून तुम्ही काय करता. म्हणून रावण आता बघा, रावणाला बुवा म्हणतात की काय करणार, हा तुझी मोडीन काया, बरोबर. रावण काय साधा होता काय, हा तोंडाचा रावण होता. त्याच्यासारखा विद्वान ह्या पृथ्वीवर कोण झाला नाही. भले त्याचा मार्ग चुकीचा असेल, बरोबर ना. पण शंकर सुद्धा त्याला शंकराची भक्ती काय. म्हणून बघा कसं देते गाणं. जमीन जुमला भला तो बंगला, तुला केला या वारसदार, तुला केला या वारसदार. होता भीमराव लई दिलदार, तुला फुकट दिला या सार. बघा ज्या आपल्या आतड्याचे तार करून ज्याने विण्याला लावले तो रावण आहे. आणि त्याची भक्ती ती
त्या शंभू महाराजाबरोबर आहे, बरोबर ना, माझ्या शिवशंकर बरोबर आहे. म्हणून विद्वान थोर पंडित ज्ञानी 18 पुराण शास्त्र जाणी शंभू शिवाला आराध्यमानी शंभू अशी भक्ती ना दुसरा कोण असा भक्त ना दुसरा कोण गेला महादेवाच्या रणी असा भक्त ना दुसरा कोण गेला महादेवाच्या रणी आपलं शिर कापून विना तयार केला आणि तारा कसल्या लावल्या असतील तर आखाड्याच्या लावल्या. कोणाची एवढी भक्ती आहे हो? आणि तुम्ही म्हणता हो असा आहे रावण तसा आहे रावण बुवा म्हणून. आणि बुवानी माझ्या राधेचं उत्तर दिलंय ना, राधेचं आणि श्रीकृष्णाचं नाटक आहे ना बुवा. काय उत्तर देता त्याचा काय हिशोब नाही. म्हणजे वडाची साल वांग्यालाच लावली वाच. बघा राधेचं आणि श्रीकृष्णाचं प्रेम होतं हे भक्तीचं आणि मुक्तीचं प्रेम होतं, पण त्यांचं नातं काय होतं हे अजून तिथंच आहे ना, आहे की नाही बुवा. ही मग तुमची आणि माझी पहिली झोंबी आहे, बरोबर ना. आजपासून झेंगाट चालू. आदित्य तुझी 1000 झंटा असतील पण ह्यांचं आणि माझा आज चालू. म्हणून दुसरा विषय बघा कसा देतो. लई झाली रातभर प्रेमाची गाणी मला वाटलं हा आहे माझ्या हृदयाची राणी. अरे एवढे गीत संपली तुझी सारी क्षमा आणि हा पाणीचा रेडा या आठवड्यातल्या म्हशीला उभ्यानं भाजणार. खेळ नव्हे बावन पत्त्याचा शास्त्र पुराण आणि तत्वाचा हे जाणून घे मनात, नाहीतर आज तुझी काढी रणात. हे जाणून घे मनात आज तुझी काढी रणात. आणि बुवा म्हणाले की टायमिंगचा म्हणतात मी 12:10 बारी दिली. माझा सेटअप लागेपर्यंत बुवा 10 ते 15 मिनिटं गेली, बरोबर ना. वाजले किती 12:25. 12:25 बारी चालू केली. तुम्हाला किती वाजता दिली 1:15, बरोबर ना. म्हणजे झाली किती दादा 1 तास 20 मिनिटं. त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या गाण्याची कटिंग, तुमच्या गवळणीची कटिंग, तुमच्या गाण्यांची कटिंग सगळी देऊन माझी 4 गाणी घेतली, बरोबर ना. लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं नाही बुवा, तिथून असं नाही चालत. मग जर मी बोलायचं म्हटलं तर पहिल्या बारी दुसऱ्या बारी तुम्ही किती गाणी म्हटलात, एकूण 6. तुमचा किती गाण्यांचा मान 4 गाण्यांचा, बरोबर ना. मग लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषण काय
करायचं नाही. म्हणून म्हणून आणि शिव्यांचा विषय बघा बुवा, इकडचं तिकडचं जर तुम्हाला काढायचं असेल, अजून पण शब्दांची मर्यादा होतोय, आवाजाचा टोन हाही तेवढाच आहे. गराटे बुवाचा तुम्हाला माहिती नाही केवढा पुरतो तो, बरोबर ना. सगळ्यांना चढकून लागतो गराटे बुवा, असा नाही वाऱ्यात मोठा नाही झालो. पण शिव्यांचा विषय, परवाच्या कार्यक्रमामध्ये एका मुला शाहीरानं काय केलं नसेल, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो काय केलं. मी त्याला म्हणालो, तो म्हणाला आज जसं बुवा म्हणाले तसा म्हणाला की म्हणतो आज मी ह्यांची बायको आणि हे माझं धनी, असं म्हणाला, बरोबर. म्हणजे मी तिचा नवरा आणि ही माझी बायको, असा विषय. तर त्याच्यावरती काय झालं, मी म्हणालो की आज या बुवांना असा सुपला शॉट देतो ना. बुवाने काय विषय केला असेल त्याचा की म्हणतात घराटे बुवा सुपला शॉट म्हणतात, मला देऊन काय फायद्याचा, मला देऊन काय उपयोग, घरात जाऊन म्हणतात तुमच्या बायकोला द्या, बरोबर आहे ना. आज जर तुम्ही माझी बायको आहे तर सुपला शॉट आता तुम्हालाच देणार ना, बरोबर आहे, बुवालाच देणार ना. मग माझा काय चुकला, मग त्याच्यावरनं मी त्या बुवाला जर येड झावा म्हणालो असेल तर काय चुकीचं आहे, काय चुकीचं आहे का. मी माझ्या घराच्या दरवाजा बुवा आणि तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही वडाची सार वांग्याला जर लावीत असेल तर तसं सांगायचं पुढची बारी लावून घेतो. तुमच्या ह्याच्यात किती महिना मला बघते निब्रा 4-5 दिवस बघतोस ना माऱ्या कशा होतात त्या. हा बुवा लावून घेतो बारी, तुम्हाला पाहिजे तिथं, मला काय गरज नाही पालीच लावा म्हणून, तुम्हाला पाहिजे तिथं नाही साफ चड्डी पण ठेवायचं नाही. हा म्हणून बघा अजून एक विषय, गाढवाचं लग्नाचा विषय, बरोबर ना. बुवा तुम्हाला मी आधीच सांगितलं असे विषय नाही घ्यायचे. गाढवाचं लग्न झालं, हा ती कोणाची, सावळा कुंभाराची 2 गाढवा राजा सत्यवर्मानं पैज लावली, बरोबर ना, पोरगीसाठी, बरोबर ना. त्या गाढवानं 7 माळ्याची तांब्या पितळेची माडी बांधणार की नाही आणि ती त्या सत्यवर्माची पोरगी लग्न म्हणून बायको म्हणून केला की नाही. आता गाढव का येडा आहे का, मी येडा आहे. बुवा काय बोलतोस ना, तुझी आदिमाया श्रेष्ठ करायला पहिला चड्डी घालायची शिकायचं, नंतर म्हणायचं मी तुझी पॅन्ट काढीन म्हणून. बुवा म्हणून चांगला आणि तो बापाचा विषय, बुवा जाडजूड आहे तर मरू दे, माझ्या बापसाचा मी खातो, बरोबर ना. मी जाडजूड आहे बाबा, तुझ्या हाडाची काढणी याचा दोन झालेला हा तू लागला असेल कोणाच्या तरी माग, जीव माझा लागला झुरणीला, काय सांगू या हरणीला, जीवाला वाटतंय बर भाऊ मला खाल्ल्या. बघा कमवलं बापानं नाव, बुवा म्हणाले ना, बापचं नाव कमवलं ना बुवा, मी घालवीत नाही. 2 वर्ष कार्यक्रम त्याच ताकदीने करतोय. तुम्हाला गौशे पौर्णिमेला भेटतात कार्यक्रम, नवरात्रात 2 कॅन्सल झाले तुमच्या एका याच्यामुळं 2 कॅन्सल झाले. धाव होते 8 करतोय तरी पण बुवा गराटे बोला येणार नाही समजायचं, तुमचे 2 का 3 आहे, मी तरी पण काय बोलत नाही. पण बापाचं नाव राखण्याचा प्रयत्न करतोय. जर बुवा तुम्ही मला बारी संपल्यावर सांगायचं बापाचे विषय घ्यायचे ताईचे राकेश, बरोबर ना, कारण ह्याच्यावरनं मोठे वाद होत आहेत. कारण माझ्या बापसांचे कमव म्हणून मी आदित्य एवढंच रेकॉर्डिंग करायचं. म्हणून सुशांत गराटे पुढच्या वर्षी शक्तिद्वारा बंद करण्याच्या तयारीत आहे बुवा. का तर येऊन जाऊन तुम्हाला काय बोलायला नाही हो, माझ्यावर बोला ना, मला काला म्हणा, मला कुठं खडका पडतात आहे. तुम्ही असं म्हणा की सुशांत गराटे मी हा आलाप लावतो, तुम्ही लावून दाखवा म्हणा ना. काल असं झालं होतं ना, मी नुसता फक्त देवीच्या पाया पडायला गेलो त्या बुवाच्या साईडनं, पहिली वारी संपवून बुवाचे खालपर्यंत घाम गेला ना की बुवा बारीत आला का काय. तुम्ही मला असं सांगा ना की सुशांत गराटे हा आलाप लाव, हे गाणं म्हणून दाखव ह्या स्केलला, माझ्या दमायला बुवा. तुम्ही म्हणा गोरक्षला माझ्या की अशी ढोलकी वाजव आमच्या ढोलकीवाल्यासारखी म्हणा ना. तुम्ही माझ्या बेंजोवाल्याला सांगा, कीबोर्डवाल्याला सांगा, पॅडवाल्याला सांगा, हे सांगा बुवा. तुम्ही हे नाही सांगायचं की बापानं काय केला म्हणून. आणि येऊन जाऊन तुम्हाला जर घरावरच जायचं असेल ना, घरादारावरच जायचं असेल, माझ्या बापसावर जायचं, म्हणून हा सुशांत गराटे शक्तिद्वारा बंद करायच्या तयारीत आहे. कारण काय आपली हे बघा, आज मंडळाला मला पैसे किती देणार विचारा, ह्याच्यातनं सगळ्यांना वाटून आहे ना 2 आणि 3 हजार रुपये पण नाही राहील बुवाला. हा 15 दिवस झालं गावाला आलोय काम धंदा सोडून, बरोबर ना. 2 आणि 3 हजार रुपयासाठी आपली आई बहिणी त्या गाड्याला कोण रिकामी कोण आहे काय मला. म्हणून माझा आवाज चांगला आहे, मला कसे पैसे कमवायचे ते पण कळतात बुवा, मी कसे पण कमवेन. म्हणून आज तुम्हाला ही शेवटची संधी आहे बुवा, पहिलीच वेळ आहे आणि शेवटची आहे. म्हणून आज काय जास्त बारी तापवत नाही. आता तुम्ही माझा रुद्र अवतार जर बघत नसतो ना, म्हणून बघा सामना करण्यास हाय उभी माझ्या गाठी उल्यातली बबी, ही माझी बबी मी तिचा हबी. सामना करण्यास हाय उभी माझ्या गाठी उल्यातली बबी,
याची दिसते त्याच्यासारखी छबी, हा याची दिसते ना त्याच्यासारखी लाल टोप्या घालून लोकांना टोप्या घाली सुटतात तर याची दिसते त्याच्यासारखी छबी. ए कैलास बुवा मग तो माझे म्हणतो साला काढून काय करणार, हा याची दिसते त्याच्यासारखी छबी. कैलास बुवा तुला झालाय काय रे टीव्ही, बरोबर आहे ना, तुला टीव्ही झालाय काय रे, तू एवढा बारीक कशात, म्हणून सामना करण्या आज हाय उभी, सामना करण्या आज हाय उभी, माझ्या गाठी उलटली, सामना करण्या आज हाय उभी, माझ्या गाठी उलटली, झालंय काय हो टीव्ही, झालंय काय हो आणि एक विषय देतो, फक्त एक सुंदर कोकणावरचा विषय देतो. परवा एका बुवाशी कटिंग दिली होती, बरोबर ना, म्हणून आदित्य लोकांना पोचले पाहिजे. रडती सह्याद्रीचा डोंगर सारा बाटवला समिंदर, झाली कुलूप बंद परशुरामाची भूमी ही सोडून चाललंय कुठं माझा कोकण. बघा सह्याद्रीचे डोंगर डोंगर रडायला लागले कारण माणूस त्यांना पोकडायला लागला, बरोबर ना, समुद्र रडायला लागला कारण प्रमाणापेक्षा त्याच्या पोटातला मासा बाहेर निघायला लागला आणि जी घाण आहे सगळी ती समुद्राच्या पोटात जायला लागली आणि या कोकणातली तरुणाई सगळी मुंबईला निघून गेली, बरोबर ना, आणि त्याच्यामुळं ही परशुरामाची भूमी कुठेतरी ओस पडत चाललेली आहे. म्हणून रडती सह्याद्रीचा डोंगर सारा बाटवला समिंदर, झाली कुलूप बंद घरा, परशुरामाची भूमी सोडून चाललंय कुठं माझा कोकण, परशुरामाची भूमी सोडून चाललंय कुठं माझा कोकण. आणि शेवटचा मुद्दा पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की बापाच्या विषयावर तुम्ही मला 100% सांगायचंय. जो खुलासा आहे तो वारी झाल्यावर तुम्ही करायचा आहे आणि जर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही तसं पण सांगा. आणि तुम्हाला जर तशीच गाणी म्हणायची असतील, तसाच जर माझा बाप किंवा शास्त्रात बापाची गाणी म्हणायची असतील तर ती तशी सांगा, मला स्पष्ट सांगा. पुढच्या वेळेला मी पण बघतो, पुढच्या वेळेला आता देऊ शकत नाही असं नाही, पण कार्यक्रम चांगला झालाय, चांगला शास्त्रात आणि कमरेच्या खाली न बोलता झालाय, बरोबर ना. म्हणून अशीच ही सेवा होऊन जाऊ दे. पण ह्याच्या पुढे जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा मला. म्हणून जो गोंधळ माझ्या वडिलांनी या कलगीधुऱ्यामध्ये अजरामर केला, कारण असा गोंधळ गाणारा शाहीर झाला नाही या कलगीधुऱ्यात, बरोबर ना. म्हणून तो गोंधळ आई जोगाईची चरणी अर्पण करतो आणि वारी संपवतो. बघा नावा चड्डी
या वर्षी नवरात्रीला 10 दिवस आले आणि 11व्या दिवशी दसरा आहे, बरोबर ना? आई तू आलो तुझ्या गचरणा, माझ्या भेळ गावाच्या आई जुगाई आळवितो तुला, आळवितो तुला आई याव गोंधळाला, माझ्या पाली गावच्या पल्लीनाथा वंदन माझ तुला, माझ्या ग्रामदेवता करंबेळा तू याव गोंधळाला, उदा उदा गंबे उदा, उदा उदा भवाने उदा, उदा उदा गंबे उदा, उदा उदा भवाने उदा, या कार्यक्रमाचा गण या रंगमंचावरती पोहोचलेला आहे. ओवाळण्या आणि मी मिळून ओवाळण्या विनंती आहे की आरतीला यायचे. रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया ओ वाळू आरती चरणी वाहिली काया ओ देवा वाहिली काया ज्योती ओ
आजची आम्ही दोन्ही शाहिरांनी मिळून आपली जी काय सेवा सादर केली आईच्या चरणी, जी काय सेवा सादर केली त्याच्यामध्ये जर काय आमचं चुकून काय जर वेडेवाकडे शब्द गेले असते, जे चुकीचं आहे ते आमचं आम्हाला द्या आणि जे चांगलं आहे ते दाताना बरोबर घेऊन जा हीच विनंती करून असा कार्यक्रम या ठिकाणी संपला. देवा मजला गर्व नसावा असेल तरी तो भंगोनी जावा, निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ती भ्रष्ट होऊन जावी. उल्हास गजानन आई जुगाई माते तुझा विजय असो.